हाय, कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. 2 दिवस झाले आपले मिनी ब्लॉग आले नाही, कारण की शौर्यला बरं नव्हतं, त्याला ताप आलेला होता. त्यामुळे 2 दिवस काहीच रुटीन झालं नाही, कारण की तो खूप जास्त किरकिर करत होता. त्यामुळे मला अजिबात शूट करायला जमलं नाही आणि त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं आणि माझा मायग्रेनचा ट्रिगर झाला. त्यामुळे मी पण 2 दिवस खूप जाम होते. त्यामुळे दोघं गोष्टी एकच मध्ये आल्या, त्यामुळे अजिबात मला शूट करायला वेळ भेटला नाही. तर चला, आज छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी थोडंसं रुटीन रेग्युलरमध्ये आलं. म्हटलं चला थोडेसे घरातले काही कामं असतात ते आवरून घेऊया. एक्स्ट्राचे साखर आणि शेंगदाणे मी काढून ठेवलेले होते कंटेनरमध्ये, संपलेच होते. म्हटलं आता मग कंटेनरमध्ये ओतून घेऊ, म्हणजे वापरण्यासाठी आपल्याला इझी पण होऊन जातं. आणि माझा जो किचन आहे तो नॉन मॉड्युलर आहे, तर रॅकवरतीच मी थोडेसे जे कंटेनर वगैरे आहे जेवढे रेग्युलरचे लागतात तेवढे माझ्याकडे भांडे आहेत, तसंच मी ॲडजस्ट वगैरे करून ठेवते. थोडं कंजेस्टेड होऊन जातं, पण ठीक आहे, चालतंच आहे. आणि एक्स्ट्राचे 2 डबे पण निघाले होते, तर म्हटलं चला आता वेळ येतं ते 2 डबे पण घासून घेऊ, कारण की त्या एका डब्यामध्ये पोहे भरायचे होते आणि एका डब्यामध्ये डाळीचं पीठ भरायचं होतं. तर म्हटलं मग आता वेळ येतं तर 2 डबे जे आहेत ते घासून वगैरे ठेवू, म्हणजे कसं उद्या भरण्यासाठी इझी होऊन जाईल. तर नेमका शौर्य पण झोपला होता, तर म्हटलं चला थोडा वेळ भेटतो तर काम आवरून घेऊ त्यामध्ये. तर मग डबे वगैरे जे आहेत ते क्लीन करून घेतले. नेमकं थोडंसं काम आवरून झालं आणि लसूण संपलेलंच होतं, त्याच्यामुळे आता लसूण मी आठवड्याभरचा निवडून ठेवते जेवढा लागतो तेवढा, पण तो संपला होता. म्हटलं चला तो निवडून पण घेऊ. आणि शौर्य झोपत तर शौर्याला झोका द्यायचं पण काम चाललं होतं आणि शौर्याशी गप्पा पण मारत होती. थोडासा 2-3 दिवस पुरेल एवढा मी लसूण निवडून घेतला, तो फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि तेवढ्यात दूधवाला दूध देऊन गेला. तर म्हटलं चला आता वेळ येतं दूध तापून घेऊन, दूध तापवायला ठेवून दिलं आणि मग आपल्या स्वयंपाकाची तयारी करू. स्वयंपाकाच्या तयारीसाठी आज म्हटलं दुसरं काही विशेष नव्हतं. शौर्याचं काम आवरून म्हटलं शौर्याला बरं नाही, त्याला औषध वगैरे देऊन झोपवलंच होतं. तर म्हटलं तेवढ्या वेळात मी माझ्या पोळ्या लाटून होऊन जातील, तर मी 5-6 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या. भाजी बनवण्याचा प्लॅन नव्हताच, कारण की शेंगदाण्याची चटणी बनवायची होती. चटणी पोळ्या दूध असा प्रोग्राम होता. तर जेवण वगैरे आवरले, भांड्यांचा तुम्ही पसारा बघू शकता. तर आता किचन क्लिनिंगचं काम सुरू झालं. काही डालकेतले जे पहिलेचे धुतलेले भांडे होते ते रॅकवरती लावून देते आणि उरलेले जे भांडे आहेत आपल्या जेवणानंतरचे ते सर्व आता घासायचा प्लॅन आहे. भांडे घासून वगैरे झाले, किचन क्लीन करायचा, म्हणजे कसं रात्रीचं रुटीन जे आहे ते आपलं संपून जातं. तर चला, असा होता आजचा दिवस. माझे पूर्ण भांडे वगैरे आवरून झाले, छोटे मोठे कामं पण झाले. तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, गुड नाईट.